हॅलो, गुड मॉर्निंग. आणि नेहमीप्रमाणे आज मंगळवार आहे, संध्याकाळी बैठकीला. आणि जरा मला वाटलं जरा थोडंसं आपले तोंडाला चव यावी म्हणून मी भाजी करतो आहे. आणि इथं कांदा चांगला मस्त लाल होस्तर परतला. इथं वांगी बटाटे स्वच्छ धुवून परत पाण्यात टाकलेले आहे. आणि मस्तपैकी भाजी इतकी छान होणार आहे, कारण काल परवा मी आमटी केली ती तर संध्याला फार आवडली होती. कसं आहे, आपण केलेलं दुसऱ्याला आवडतं, रोज तीच चव असल्यामुळं नको वाटतं. मग आपण जरा वेगळं करू शकतो. आपण संध्याला पण आता ही बटाट्याची भाजी आणि वांग्याची भाजी आवडेल तर चाललेली आहे. आणि आकांक्षा माणसे तिकडे चिंचवडला आहेत, त्यामुळे त्यांना पण ही भाजी वाटेभर आम्ही पाठवून देऊ. चालतं, बाय. आणि हे पहा, भाजी इतकी सुंदर झालेली, रवी टाकलेली आणि दाण्याचा कूट टाकलेला. आणि 5 मिनटात उकळी उस्तर ठेवायची, नंतर बंद करायची. आधीच्या क्लिप बघितल्या असतील, मम्मी पप्पांनी म्हणजे क्लिप घेतल्या त्या जेजुरीमध्ये कशी झाली रामनवमी सेलिब्रेट, तर तुम्ही बघितलंच असेल. आणि मला थोडं बरं नाही वाटत आहे आता, थोडं आज बरं वाटते, पण मी आज सगळं चिपकू झाली, पूर्ण वेणी पॅक करून टाकले. आणि उद्यापासून छान व्लॉग येतील आपले, रेसिपी थोडी ट्राय करूया. आणि आज थोडा माझा मूड खूप ऑफ आहे आणि इमोशनल त्यामुळे मला असं रडायचं नाही आहे कॅमेऱ्यामध्ये. तर आज माझ्यासोबत खूप घाण घडलं आहे, घाण म्हणजे खूप घाण. काय होतं काय माहिती, अचानक म्हणजे पूर्ण म्हणजे लो फील करत होते मी आज, म्हणजे करते आज. आणि मला असं वाटत होतं आज मी जातेच आहे, म्हणजे पूर्ण एवढं माझं डेंजर झालं होतं ना, म्हणजे असं पूर्ण असं का काय माहिती असं भीती वाटत होती पूर्ण. आणि श्वास घ्यायला पण त्रास होता ना फार, एवढं म्हणजे हे झालं होतं मला. पण नंतर मम्मी पप्पांशी बोलले मी, यार मला रडायला काय येत आहे.
घेते मग मी बोलते. आणि कधी कधी असं होतं यार, मम्मी पप्पांची आठवण येते आणि मम्मी पण रडत माझं लॉग बघून यार. आणि असं झालंय मी कधी मम्मी पप्पांना भेटते, कारण की खूप दिवस झाले यार मम्मी पप्पांना भेटले नाही मी. आणि लवकरच भेटणार. आता सॅटर्डे संडे दिदीला सुट्टी असेल तेव्हा आम्ही जाणार आहे. आणि त्यांना काही पॉसिबल नाही झालं येणं, पण आम्ही नक्की जाणार आहे सॅटर्डे संडेला. आणि मम्मी पप्पांशिवाय कोण नसतं यार, आपलं कोणच नाही यार. फर्स्ट टाइम मी अशी इमोशनल झाली ते पण लॉगमध्ये. तर खरंच यार मम्मी पप्पांशिवाय कोण नसतं. तो जेवढं ट्राय करता येईल तेवढं, मला जेवढं एफर्ट्स टाकता येईल त्यात तेवढे टाका आणि खुश ठेवा. आणि मम्मी पप्पा खुश तर आपण खुश. आणि दुःखी तर कोणच कोणाला म्हणजे मम्मी पप्पांना बघू नाही शकत. पण काळजी घ्या मम्मी पप्पांची. आणि लांब असेल तर प्लीज कॉल तरी करा. दिवसातून आमचा तर 4-5 वेळा फोन असतो, तर तुम्ही तरी वेळ नसेल भेटला तरी एकदा तरी कॉल करा दिवसातून. पण अटॅचमेंट ठेवा. पहिल्यासारखी मोठं झालं म्हणून अटॅचमेंट म्हणजे कमी नका करू. तर हे सगळं मी माझ्या मनातलं बोलते. आणि आता वाजलेत 8:45 आणि तिला रोज लेट होतं यायला. म्हणजे ऑफिसच लेट सुटते तिचं. बिचारी फार 9 वाजता येते. काल तर किती वाजता आली? 9 वाजता आली ना. आज तर 8:45 वाजलेत. म्हणजे 9 वाजेपर्यंत येईलच ती. काय लेट, केवढं लेट होतं यार तिला. आणि आज तिला तर खूप भूक लागली, तर तिला म्हटलं काहीतरी आण तुला. तर एकदम मिरवणूक आहे कारण की गर्दी पण आहे. आणि मी आता गरम करते भाजी, त्यासाठी चहा ठेवतात. 8:45 वाजले तर काय माहिती आता पिते का नाही. आणि किचनमध्ये आलं तर यार एवढी गरमी होती ना, खूप गरमी होते. इग्नोर धोबी घाट. आणि मी जरा खाली गेले होते तर तुम्ही बघितलंच की लाईन एवढी लागली. आमच्या घरापासून लाईन लागली राम मंदिरापर्यंत. आणि मिरवणूक इथं होती कोपऱ्यावर, तर घरापुढं आलीच नाही. आय थिंक इथून नसेल जात मला असं वाटतं. आणि मिरवणूक मला जास्त मिरवणूकची असं मी काय म्हणते ना अट्रॅक्शन नाही आहे, कारण की मला खूप भीती वाटते. एवढी भीती वाटते ना मला, खूप म्हणजे खूप भीती वाटते. असं काय म्हणतात हार्टबीट्स माझ्या वाढतात जोर जोरात. कारण की तो आवाजच यार एवढा असतो, त्यामुळं ढोल मला आवडतो. पण सॉन्ग वगैरे लागले ना तर मला खूप मी म्हणजे असं घाबरते मी त्याला. तर इथं पण खूप आवाज येत होता. आणि चलो आता तिथे आल्यावर भेटते. आणि 2-3 दिवस झालं मला उठलं ना डायरेक्ट एकदम चक्कर येते. आणि तुम्ही मागच्या लॉगमध्ये बघितलं असेल, मला उठले डायरेक्ट मी चक्कर आली. काल तर आहे ना दीदी आली दरवाजाला इथं धरूनच मी थांबले. डायरेक्ट उठले ती आली म्हणून. तर दरवाजाला उभं राहूनच मी असे टेकून उभं राहिले जरा वेळ. आणि मग जरा स्टेबल झाले. मग मी काय होते काय माहिती. आणि मग अशी तर माझं बघितलंच तुम्ही रडलेलं. आता मम्मी पप्पा लॉगमध्ये बघतील मला. मी मम्मी पप्पांना नाही सांगितलं, लॉग बघून येईल त्यांचा फोन. आणि तुम्ही तर बघितलं तिथलं राम मंदिराचं कसं सजवलं आहे, डेकोरेशन वगैरे सगळं. आणि सगळं आज रामनवमीचा लॉग मी नाही जाऊ शकले, पण मी क्लिप्स घेतल्यात. आणि चलो आता तिथे आल्यावर भेटते. झालं मराठी साज आपलं चालू आहे. तर काय कायना असं वाटतंय की आम्ही इकडे आलो आहे म्हणून काय मराठी साज काय बंद झालं का, तसं नाही आहे. मराठी साज माझी मम्मी हँडल करते. आज पण कस्टमर होतं कारण की वेडिंग सीझन चालू आहे आणि माझी मम्मी हँडल करते. तर प्लीज कॉल करा मला. असं नका समजू की मी सिंजवडला राहते म्हणून मराठी साज बंद झाले. आणि कोणाला माहिती नसेल, नवीन जे मेंबर असतील सबस्क्रायबर, तर त्यांना माहीत असेल तर मी सांगते की मराठी साज आमचं रेंटल शॉप नाही आहे, पण घरगुती आमचं रेंटलचं
आम्ही चालू केलं आहे आता 1 वर्ष झाले आणि खूप छान तुमचा रिस्पॉन्स होता. 1 वर्षात मस्त रिस्पॉन्स होता आणि अजून पण चालू आहे. आणि असं नाही की बंद झाले. आम्ही प्री वेडिंग, मॅटर्निटी शूट, तुम्हाला ऑल म्हणजे ड्रेस भेटेल आपल्याकडे. वेलवेटची साडी, काष्टा, गाऊन सगळं भेटेल. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, मी प्रत्येक ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. मराठी साज आपल्या पेजचं नाव आहे, तर तुम्ही तिकडे फॉलो पण करू शकता. आणि बंद नाही झालं, मराठी साज चालू आहे आणि कस्टमर पण चालू आहेत. ज्यांना माहिती आहे ते येतात आहेत, ज्यांना नाही माहिती तर त्यांनी नक्की पेजला व्हिजिट करा. आणि आपल्याकडे जे जे ड्रेस अवेलेबल आहे ते तुम्हाला तिथं दिसतील, तर नक्की फॉलो करा. आणि मराठी साज चालू आहे जेजुरीमध्ये, चिंचवडमध्ये पण. चिंचवडकर माझे ब्लॉग बघत असतील तर आपलं रेंटल शॉप आहे. शॉप म्हणजे आपण रेंटने देतो, तर तुम्ही प्रोफाईलला व्हिजिट करा आणि मला DM करा. हॅलो, आत्ता वाजलेत गेस किती वाजले? 9:30. हां, 9:30, रात्रीचे 9:30 वाजलेत आणि मी ऑफिसवरून आत्ता 9 वाजता आले. इतकं ट्रॅफिक, बापरे. पहिले मी आले आंघोळ केली आणि आमच्यासोबत आत्ता खूप डेंजर घडलेलं आहे. असा एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए. आमच्या भाजीनी घोळ केला. आमची भाजी आत्ता खाल्ली आम्ही, तर नासली आहे थोडीशी, तर आम्हाला रिस्क नाही घ्यायची, कारण उगाच उद्या काय प्रॉब्लेम झाला तर. फ्रीज नाही आमच्याकडे आणि उन्हामुळं ती जरा वास येतोय त्याला खूप घाण. मग आता झटपट काय करायचं म्हणून आम्ही काय करतोय, पोहे. आणि एक मज्जा की मला आज सकाळपासून एवढे पोहे खावडे होते, एवढे असे पोहे दिसत होते मला. पोहे मस्त, कोथिंबीर, खोबरं वगैरे असेवाले पोहे इमॅजिन होत होते मला. आणि काय माहिती आज असेल काय प्लॅन होता, ते पोहे बरोबर झाले. ती काय करणार होती ग तू आकांक्षा? ती कांद्याची कोशिंबीर का काहीतरी करणार होती. तिला म्हणलं राहू दे, ह्या 2 पोळ्या होतील उद्याला आणि आपण पोहे करू पटकन. तर आता आम्ही पोहे करतोय, पण ते खूप घाण भाजी झाली, आम्ही टाकून दिली. आता आम्ही पोहे करतो, आहे का नाही? तेच सांगण्यासाठी पटकन. आता गरम एवढं होतंय ना, त्यामुळे इथे थांबले की परत फॅन खाली थांबले. सकाळी किती डेंजर होतात माझे, असं एकदम घाम टपकत असतो इकडून. तसं माझा मगाशी घाम टपकत होता. कधी मी ते आवरत होते ना, डायरेक्टच पडत होता. सकाळी टॉवेलनी पुसला घाम, हा ना, आणि इडीने असा पुसला तर केसात घाम गेला. जाऊन धुतली केस. खूप असं आज इरिटेट झालं, खूप गरम वगैरे, त्याच्यामुळे मी आले आहे ना डोक्यावरून डायरेक्ट पाणी आंघोळ केली. आणि किती लेट होतो हिला ऑफिस मधून यायला. ट्रॅफिक पण आणि ऑफिसवाले पण लेट सोडते तिला. काय आता मला ऑफिस लेट, मला त्या टायमिंगनुसार जे टायमिंग असतं ना त्यानेच मला असं वाटतं सोडावं. कशाला एक्सटेंड करतात काय माहिती. आणि आता दीदी आणि मला खूप राग येतो असं, त्याच्यामुळे आकांक्षाकडे जॉब कर. हां, म्हणून मी जॉब करत नाही. आणि माझं जॉबचं हे काय म्हणतात, माझं जॉबचं त्या इथंच उदाहरण आहे माझ्या पुढं. तर मी लागले होतं कसं व्हायचं काय माहिती. सगळ्याला बोलल तू, बॉसला पण नाही सोडायची. मी तर टायमिंग, इंटरव्ह्यूच्या वेळेस टायमिंग काय सांगितलं होतं, 10 ते 7. कुठे आहे तुमचं टायमिंग? 9 म्हणजे 10 ते 9 किती यार वर्कर लोकांचं. आणि यायला 9 करायचं. हा 8 पर्यंत, 7चा 8 तरी खूप डिफरन्स आहे. हा मला तर खूप पटतच नाही हा. आणि आज दीदी पोहे करते आणि मी फॅन खाली आता उभं राहते. एवढं गरम होते ना, भांडी घासली फक्त तर गरम व्हायला लागले खूप म्हणजे खूपच. हा ना, आणि ती पण आल्यावर आता ती हे लागली कामाला पोहे करायला. काय गवारीच्या भाजीने आम्हाला डुच्चू दिला. चलो, दीदी स्पेशल पोहे खूप दिवसांनी खातो आम्ही. आय थिंक मला असं वाटतं तिकडेच खाल्ले होते. पण ते पहिल्यांदा बघ जरा कडक झालते. नाही मला पोह्यावरनं मध्ये मन उडलं होतं, तर मम्मीने तिकडे गेल्यावर केले होते पोहे बघ. हा, पप्पांच्या बड्डेला मी आता खाल्ले, मस्त झाले मी केले ते. आणि तरी आता होत आलं की महिना, आणि 3 महिन्याचे पोहे आमच्या अजून संपले पण नाही कारण की आम्ही इकडे केलेच नाहीये. आणि चलो, हा नाश्ता नाही, भाजी पोळीच असते आमची. आणि चलो